नमस्कार. पुस्तके माणसाला घडवतात, विचारांना दिशा देतात आणि समाजाला सुसंस्कृत बनवतात. पण ही पुस्तके योग्य वाचकांपर्यंत पोहोचवणारा आणि वाचन संस्कृतीचा दीप तेवत ठेवणारा एक महत्वाचा घटक अनेकदा आपल्या नजरेआड राहतो. तो म्हणजे ग्रंथपाल. माणसाच्या घडणीत पुस्तकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. मात्र योग्य पुस्तक योग्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्वाचे कार्य ग्रंथपाल करत असतात. म्हणूनच ग्रंथ, ग्रंथालय आणि वाचक यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे ग्रंथपाल. राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या कार्याचा त्या निमित्ताने थोडक्यात परिचय करून घेऊया. डॉक्टर शियाळी राममूर्त रंगनाथन हे मूळचे गणिताचे प्राध्यापक. मद्रास विद्यापीठाच्या पहिल्या ग्रंथपालपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी ग्रंथालय क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले. इंग्लंडमध्ये विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विकसित केलेली द्विबिंदू वर्गीकरण पद्धत म्हणजेच कोलन क्लासिफिकेशन ग्रंथालय शास्त्रातील महत्वाचा टप्पा ठरली. त्यांचे एक वाक्य आजही प्रत्येक ग्रंथपालासाठी मार्गदर्शक आहे. केवळ ग्रंथांचा संग्रह म्हणजे ग्रंथालय नव्हे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल यांचे सुसंवादी एकत्रीकरण म्हणजे खरे ग्रंथालय. 1931 मध्ये त्यांनी लिहिलेला द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स हा ग्रंथ आजही जगभरातील ग्रंथालयांसाठी मार्गदर्शक मानला जातो. त्यांनी मांडलेली पंचसूत्री आजही तितकीच महत्वाची आहे. ते म्हणतात, ग्रंथ हे उपयोगासाठी असतात. म्हणजे पुस्तके कपाटात बंद ठेवण्यासाठी नसतात, तर ती वाचली गेली पाहिजे. दुसरे सूत्र म्हणजे प्रत्येक ग्रंथाला आणि त्याला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. तिसरे सूत्र आहे प्रत्येक वाचकाला हवा तो ग्रंथ मिळाला पाहिजे. दुसरे आणि तिसरे ही दोन्ही सूत्रे ग्रंथपालांच्या कार्याचे सार सांगतात. चौथे सूत्र सांगितले वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. अभ्यासू आणि व्यासंगी ग्रंथपालामुळे आवश्यक ती माहिती व योग्य संदर्भ अल्पावधीत मिळतात. आणि पाचवे सूत्र म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. आज ई पुस्तके, डिजिटल ग्रंथालये आणि माहितीची नवी साधने उपलब्ध आहेत. जवळपास शतकापूर्वीच ग्रंथालय सतत विकसित होत राहील हा दूरदर्शीपणा डॉक्टर रंगनाथन यांनी आपल्या विचारातून मांडला. दुर्दैवाने एखाद्या पुस्तकाचा लेखक लक्षात राहतो, पण योग्य वेळी योग्य पुस्तक वाचकांच्या हातात देणारा ग्रंथपाल अनेकदा पडद्यामागेच राहतो. मात्र समाजात वाचन संस्कृती रुजवण्यात आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली ठेवण्यात ग्रंथपालांचे योगदान अमूल्य आहे. राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त हा दिवस केवळ डॉक्टर S.R. रंगनाथन यांना अभिवादन करण्याचा दिवस नाही, तर प्रत्येक ग्रंथपालाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. चला चला अधिक वाचूया, ग्रंथालयांशी आपले नाते अधिक दृढ करूया आणि ग्रंथ, ग्रंथालय व ग्रंथपाल या ज्ञान त्रिवेणीचा सन्मान करूया.